ब्रह्मरस घी काढ़ा, ब्रह्मरस घी काढ़ा, तेने पीड़ा वारेण, पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे न सेवी। भवरोगा ऐसे जाय, भवरोगा ऐसे जाय, अनेक काय शुल्लकी, पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे न सेवी। तुका म्हणे नोहे बाधा, तुका म्हणे नोहे बाधा, अनेका कदा भूतांची, पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे न सेवी। महायोग पीठे तटे भीमरथ्याम, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे। अखंड मंडलाकारं व्याप्तमेन चराचरं, तत्पदं दर्शितं येन, तस्मै श्री गुरवे नमः। आता हृदया फुले चौफाळुनिया भले वरी बैसव पाऊले, श्री गुरूंचे ज्यांचे गावी केला वास, त्यासी नसावे उदास। अलंकापुरे रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशं, विदेन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ॐ नमो ज्ञानेश्वराय, ॐ नमो ज्ञानेश्वराय। Come on.
करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। ब्रह्मरस घे काढा, ब्रह्मरस घे काढा, तेने पिडा वारेण, पत्यनाम विठोबाचे आणि कवाचे नसीबी। प्राप्त प्रसंगी विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या प्रांगणामध्ये सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा जीवाच्या पाठीमाग लागलेला भवरोग निवृत्त होण्याकरता औषध कथन करत असताना पथ्य पाळण्याकरता सांगणार आहे। विठ्ठला विठ्ठला या अभंगद्वारा जगद्गुरु तुकोबाराय ज्याला रोग झाला त्याच्या करता औषधी सांगता आणि औषधी सांगत असताना त्या औषधीचं सेवन करत असताना पथ्य पाळण्याकरता सांगतात। औषधी सामान्य नाही। महाराज म्हणतात ज्या औषधीचा परिणाम असणारा सर्वात भयानक असलेला रोग जाणे जातो, बाकी सामान्य गोष्टी त्या पुढे क्षुल्लक आहे। ही औषधीच अशी आहे ज्याने पथ्यपूर्वक सेवन केलं त्याच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची पंचमहाभूताची बाधा होऊ शकत नाही। अभंगाचा सरळ सरळ शब्दशः अर्थ अगदी सरळ आहे आणि मी ठेवण्याचा प्रयत्न केला। यथामथी यथावकाश आपल्या नियोजित वेळेमध्ये सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादानं आणि आपणा सर्वांच्या सहकार्यानं मी चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे। सर्वांनाच ज्ञात आहे गेल्या अनेक वर्षाची परंपरा असलेला हा महोत्सव आणि या महोत्सवातील आजची 3ऱ्या दिवसाची ही कीर्तन पुष्प सेवा ज्ञानेश्वर नगरवासीय या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक असणारी सर्वच मंडळी आणि आपण या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित असलेला श्रोतृवृंद वर्ग, जीवन म्हटल्यानंतर जीवनामध्ये अनेक प्रकारच्या पीडा जीवाला सहन कराव्या लागतात। जो जीव दशेला प्राप्त झालाय, जीवदशा ज्याला प्राप्त झालेली आहे, जो या जन्म मरण रूपी शृंखलेमध्ये अडकलाय, त्याच्या पाठीमाग अनेक प्रकारच्या पीडा त्याला सहन कराव्या लागतात। पीडा जरूर आहे, पण जगद्गुरु तुकोबारायासारखे महान साधू ज्या जीवाच्या पाठीमाग पीडा लागलेल्या आहेत त्या जीवाला या पीडेपासून मुक्त करण्याकरता या पीडेवरचा
उपाय असणारा, इलाज असणारा सांगण्याकरताच म्हणून वैद्य रूपानं आपल्या करता उपलब्ध झाले. विठाला संत आणि शास्त्र वैद्याचं काम करत असताना आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते. हे संत रूपी साधू रूपी वैद्य जीवाच्या पाठीमागे लागलेली पीडा निवृत्त करण्याकरिताच या अवनी तलावरती उत्तीर्ण झाले. साधू संतांनी जो अवतार घेतला त्या अवताराचं प्रयोजनच जीवाच्या पाठीमाग लागलेली पीडा निवृत्त व्हावी आणि जीवाचं असलेलं वास्तविक जे स्वरूप आहे त्या स्वरूपाची त्याला पुनश्च प्राप्ती व्हावी हे सांगण्याकरता साधू संतांनी अवतार घेतला. उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा. खरं काय आणि खोटं काय याचं कथन करत असताना वस्तुतः पूर्वजांनी पूर्वसुरींनी पूर्वाचार्यांनी ज्या वाटा दाखवून दिल्या, जो मार्ग सांगितला, ज्या मार्गाचा अवलंब केल्यानंतर जीवाला जीवनामध्ये पीडा भोगावी लागत नाही. साधू संतांनी मार्ग दाखवलाय. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते तिनेची पंथे चालू जाता. न पडे गुंता कोटे का, न पडे गुंता कोटे का, न पडे गुंता कोटे का, न पडे गुंता कोटे का. पंथे चालू जाता. न पडे गुंता कुठे काही. तो मार्ग असणा ज्या साधू संतांनी दाखवला त्या मार्गाचं अवलंबन करा म्हणून प्रबोधन करण्याकरताच. बाबा हो, हा मार्ग असणारा, सरळ असणारा, सोपा असणारा, भक्तिवंत बहु सोपा, पुण्य नागवे या पापा, येणे जाणे खेपा, येणेची एके खंडती. येणं आणि जाणं अर्थात जन्माने मरण. हा मोठी गंमत आहे. जीव म्हटल्यानंतर जीव अज्ञानामुळे या जन्म मरण शृंखलेमध्ये अडकला गेला. जीवाच्या पाठीमाग ही शृंखला लागली. पुनरपि जननम पुनरपि मननम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाये मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. अगा उपजने के निमने हे साचचे की जो जाणणे तो हा जीव लौको म्हणे संसार. हा जन्म मरण रूपी संसार. आता संसार म्हटल्याच्या नंतर आपल्या पुढे एक चित्र उभा राहतं. भौतिक दृष्टीनं ज्याला आपण संसार म्हणून संबोधतो
मुलं बाळ बायका पोरं आई बाप बहीण भाऊ घरदार शेतीवाडी ज्याचा ज्याचा जो असेल तो व्यवसाय गाई म्हशी कोंबड्या बकऱ्या 4-2 गाडगे मडकी हा संसार आहे भौतिक दृष्टीनं पण साधू संतांना अभिप्रेत असलेला शास्त्राने कथन केलेला खरा संसार जर कोणता असेल तर तो संसार म्हणजे जन्म मृत्यू रूपी संसार आणि या जन्म मृत्यू रूपी संसाराची खरी पीडा या जीवाच्या पाठीमागं लागलेली ती पीडा निवृत्त होण्याकरता त्या पीडेतून मुक्त होण्याकरता साधू संत महात्मे अवतीर्ण झाले आणि तुम्हा आम्हाला औषधी सांगितली जगद्गुरु तुकोबारायांनी जीवाच्या पाठीमागं लागलेली ही जन्म मृत्यू रूपी पीडा निवारण होण्याकरता अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय वैद्य होऊन तुम्हा आम्हाला या पीडेपासून मुक्त होण्याकरता औषधी कथन करतात महाराज म्हणतात या पीडेपासून मुक्त होण्याकरता तुम्ही काढा घ्या काढा कोणता काढा ब्रह्मरस घेई काढा हा ब्रह्मरस काढा या काढ्याचं नाव काय ब्रह्मरस रस म्हटल्याच्या नंतर रस अनेक आपल्याला पाहायला मिळतात काव्यशास्त्रामध्ये मुख्य 9 रस सांगितले हास्यरस करुण रस बिभत्स रस भयानक रस रौद्र रस शृंगार रस वीर रस शांत रस 9 प्रकारच्या रसांचं विश्लेषण आपल्याला काव्यशास्त्रामध्ये पाहायला मिळतं मला त्या रसांचं बाकी जास्त वहापो करत बसायचं नाही आहेत रस भयानक बिभत्स हास्य करुणा आदी असणारे
काव्यशास्त्रामध्ये हे 9 रस असणारे ज्ञानोबारायाने त्याचा उल्लेख केला. नवरसे भरवी सागरू. ज्ञानोबाराय आपल्या श्रीगुरूंच्याकडं एक प्रकारचं मागणं मागत असताना बोलतात, मंगलाचरणामध्येच बोलतात. नवरसे भरवे सागरू करवी उचित रत्नांचे आगरू भावार्थाचे गिरीवरू निपजविये माये. हे नवरस असणारे माझ्या या भावार्थ दीपिका रूपी काव्यामध्ये, ज्ञानेश्वरी रूपी काव्यामध्ये हे नवरस असणारे सद्गुरु राया आपण यांची निर्मिती उत्पत्ती करावी, त्याकरता मला तशा प्रकारचं मार्गदर्शन करावं असं एक प्रकारचं ज्ञानोबारायांचं मागणं. साधू संतांनी भक्तीचे जे आचार्य होऊन गेले त्यांनी भक्ती हा 10वा रस मानला. हे 10 रस आहेतच. याच्या अतिरिक्त पाकशास्त्राचा जर विचार केला तर पाकशास्त्रामध्ये 6 रस कथन केले. कटू, आम्ल, तिक्त, कषाय, मधु आणि लवण. थोडं सोप्या शब्दामध्ये जर बोलायचं म्हटलं तर कडू, आंबट, खारट, गोड, तिखट आणि 6वा या सगळ्यापासून वेगळा. त्याला तिखटही म्हणता येत नाही, खारटही म्हणता येत नाही, धड गोडही नसतो आणि धड आंबटही नसतो. त्याला शास्त्रामध्ये शब्दप्रयोग आहे कषाय, ज्याला आपण थोडं चटपटा म्हणतो की नाही, नमकीन म्हटलं जातं. थोडे वेगळे क्वालिटी. ते धड गोडही नाही, धड आंबटही नाही, तिखटाचंही प्रमाण त्यात असतं, खारटपणाही असतो. या सर्व रसांचा अंतर्भाव त्या रसामध्ये असणारा आपल्याला पाहायला मिळतो. त्याला कषाय असं म्हणतात. हे रस आहे पाकशास्त्रामध्ये सांगितले. मी सांगत असतो भोजन षडरस युक्त असावं. भोजनामध्ये षडरस असावेत. आणि जी बाई सुगरण असते ना ती भोजन बनवत असताना षडरस संपन्न भोजन बनवते. पण बाई सुगरण असावी लागते. असं म्हणतात ना, बाई जर सुगरण असेल तर कोंड्याचा काय मांडा बनवते. कोंड्याचा मांडा बनवते जर सुगरण असेल तर. आणि एखादी येडपट जर बसली ना स्वयंपाक करायला, चपात्या जर करू लागत असली तर आम्ही म्हणत असतो पहिली चपाती पाकिस्तानचा नकाशा, दुसरी चीनचा. कशाचा कशाला ताळमेळ नसतो. आणि अशी जरी एखाद्याच्या नशिबात आली, मी म्हणतो जिवंत पुरीच यमपुरी म्हणायची, त्याची वाटच लागली. बाई सुगरण असावी भोजन बनवण्यामध्ये. हो, काही काही माता मौल्यांचा हातखंडाचा असा असतो. हो, काही विशेष नसतात पदार्थ, पण हाताचा गोडवाचा असतो. सुगरण असते. आणि सुगरण बाई जर असेल तर षडरस युक्त भोजन बनवू शकते. भोजनामध्ये पाकशास्त्रामध्ये 6 रसांचं वर्णन आलं. याही पेक्षा आणखी वेगवेगळे अनेक रस आपल्याला पाहायला मिळतात. आता सीझन चालू झालाय कशाचा? आंब्याचा रस चालू आहे ना. चालू आहे तिकडं त्यांच्या करता, आणखी आपल्या करता नाही म्हणायचं. मगाशीच कोणीतरी म्हणलं 1000 रुपये डझन आहेत. म्हणलं येऊ द्या थोडे भाव खाली, मग बघता येईल. आंब्याचा रस आहे, द्राक्ष रस आहे, ज्याचं वर्णन ज्ञानोबारायाने केलंय. द्राक्ष रसा आम्र रसा. हा द्राक्षाचा रस आणि आंब्याचा रस ज्या वेळेस तो सीझन येतो ना, ज्ञानोबाराय म्हणतात असा एक प्राणी आहे, पक्षी आहे की त्याचं तोंड सडतं, त्याच्या तोंडातलं येतं. दुर्दैव आहे. बघा त्याची दोन्ही गोष्टी सांगितल्या साधू संतांनी. लिंबाला लिंबोळ्या आल्या की त्याला सुकाळ होतो,
निंब निंबोळिया मोडून आला, तरी तो कावळ्याशीच सुकाळू झाला. कावळ्याला सुकाळ आहे आणि द्राक्ष रसाला आले, आंबे रसाला आले. ज्ञानोबाराय म्हणतात, वेळी तोंड सडे वायसा. त्याच्या तोंडातलं येतं, मला अधिक बोलत बसायचं नाही. हा द्राक्ष रस आहे, आम्र रस आहे, निंबाचा रस आहे. आता सर्वात अधिक प्रमाणामध्ये पाहायला मिळतोय, सीझन सुरू झालंय त्याचंही. कोणता? ऊसाचा रस. रसवंतीगृह जागोजाग रोडला कुठेही असणारे पाहायला मिळतात. ऊसाचा रस, पायनॅपल रस, हे अनेक रस असणारे व्यवहारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वाङ्मयामध्ये प्रामुख्यानं ज्या रसाचं साधू संतांनी वर्णन केलं, हा एक आगळा वेगळा रस आहे. या ब्रह्मरसालाच साधू संतांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे शब्द प्रयोग केलेले आपल्याला पाहायला मिळतात. याच ब्रह्मरसाला साधू संतांनी रामरस असंही म्हटलंय. रामरसाची चवी अनेक रस रुचती केवी. बाकीचे रस ज्याला या रामरसाची असणारी आवड निर्माण झाली, चटक लागली, त्याच्या जीवनामध्ये बाकीचे रस आता काहीच नाही, त्याला रुचणार नाही. असा असणारा रामरस ज्याला जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये ब्रह्मरस म्हणून संबोधतात. काय आहे हा ब्रह्मरस? जगद्गुरु तुकोबाराय याला औषधी म्हणून तुमच्या आमच्या पुढे प्रस्तुत करतायत. एक काढा म्हणून याला तुमच्या आमच्या पुढे प्रस्तुत करतायत. काढा म्हटलं की मिश्रण आलं. या ब्रह्मरसामध्ये काय मिश्रण आहे? जगद्गुरु तुकोबाराय यांच्या शब्दात जर बोलायचं म्हटलं तर, लहुनी मृदांगा श्रुती टाळ घोष. जगद्गुरु तुकोबाराय या ब्रह्मरसाचं वर्णन करत असताना बोलतात, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. हा ब्रह्मरस असणारा
वस्तुतः शास्त्रामध्ये उपनिषदामध्ये रसाबद्दल बोलत असताना रस हा ब्रह्मवाचक कथन केला. रसो वै सहा, हा रस असणारा सामान्य नाही. हा रस आनंदाचा घोष करू हरिनामाचा असा असणारा हा रस, ज्याला इथं जगद्गुरु तुकोबारायाने ब्रह्मरस म्हणून संबोधलं. महाराज म्हणतात की ज्याला जन्म मरण रूपी पीडा झालेली आहे, त्याने ती पीडा निवृत्त होण्याकरता ब्रह्मरस घेई काढा. त्याने हा काढा घ्यायचा, हे औषध घ्यायचं. हे औषध घेत असताना मात्र जीवनामध्ये असा एक नियम आहे, औषध जरूर त्या रोगाची निवृत्ती करू शकतं, पण पथ्य जर नाही सांभाळलं तर उपयोग होत नाही. एखाद्याला मूळव्याध झाला, काय मूळव्याध, त्याने मूळव्याधाचं औषध घेतलं. मला मागे कोणीतरी एकदा असंच बोललो होतं, इथं जवळपास कुठंतरी, काय गावाचं नाव, कोष्टगाव आहे का इथं कुठं, हा कोणीतरी तिथं मूळव्याधाचं, मला ऐकण्यात आहे माझं, औषध मूळव्याधाचं औषध सेवन करतोय, पण पथ्य जर नसेल तर उपयोग होत नाही. कितीही मूळव्याधाचं औषध घेतलं आणि लसण खाणं जर नाही बंद केलं तर मूळव्याध नीट होईल का? कितीही मूळव्याधाचं औषध घेतलं आणि बाजरीची भाकरी खाणं बंद नाही केलं, ठळक ठळक आपल्या पुढे सांगतो. कितीही औषधं घेतले, डायबिटीस करता, मधुमेह करता, शुगर करता, आणि गुलाबजामुन जर खाणं सोडलं नाही तर उपयोग होणार नाही. औषधाबरोबर पथ्य सांभाळलं हे अतिशय महत्वाचं असतं. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायाने या जन्म मरण रूपी पिढेपासून मुक्त होण्याकरता ब्रह्मरस रूपी काढा हे औषध कथन करत असताना एक पथ्य सांगितलं. ते अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये
वाचे अनेक वाचे नशिबी जन्म मरण रूपी जीवाच्या मागे लागलेली पीडा निवृत्त होण्याकरता ब्रह्मरस रूपी औषध हा काढा सेवन करायचा आहे. पण हा सेवन करत असताना पथ्य सांभाळायचं. आणि ते पथ्य जर काय असेल तर पथ्य नाम. नाम त्याकरता पथ्य आहे. कोणाचं नाम? इथे जगद्गुरु तुकोबारायांचं उपास्य पांडुरंग परमात्मा आहे. भगवान विठ्ठल असणारा जगद्गुरु तुकोबारायांचं आराध्य आहे, उपास्य आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायाने विठोबाचं नाव सांगितलं. पत्यनाम विठोबाचे. याचा अर्थ मात्र असा नाही की बाकीची जी नाम आहेत ती पथ्य नाहीत असं नाही. कोणी रामाचं नाम पथ्य म्हणून घेऊ शकतं, कोणी कृष्णाचं, कोणी दत्ताचं. ज्याचा जसा भाव. सहस्रनामामध्ये तर 1000 नामांचा उल्लेख आलाय. विष्णू सहस्रनामामध्ये ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत प्रभो भूत क्रोध भूत भावो भूतात्मा भूत भावना भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागती. कुठल्याही नामाचा, नाम कुठलंही असो, पथ्य म्हणून असणार आहे. पथ्य सांभाळलं पाहिजे. त्याला जीवनामध्ये वाटतंय की आपल्या पाठीमाग लागलेला हा जन्म मरण रूपी ही पीडा निवृत्त व्हावी, पथ्य सांभाळलं पाहिजे. बाकी दुसरं वाणीनं काहीही. आज जर बारकाईने विचार केला तर वाणी हे इंद्रिय आपण काय सेवन करत नाही त्या वाणीनं. इथे तर महाराज म्हणतात अनेक वाचे न सेवी. आपण कोण कोण काय काय सेवन करतय, कशानं? या वाणीनं. मी कधी कधी एक शब्द प्रयोग करत असतो. पदरच्या भाकरी खायचे आणि गावाचा उखंडा उकरीत राहायचा. पाहायला मिळतं असं. चव्हाट्यावरती बसलेली माणसं काय करत नाहीत. वाणीचा उपयोग केवळ नाम पथ्य असलेलं भगवान परमात्म्याचं, विठोबारायांचं, विठ्ठलाचं नाम वाणीनं घेण्यामध्ये. बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल जीव भाव तुझे मला चाले हाव मारी येते तुझे मला चाले हाव येते तुझे मला चाले हाव येते तुझे मला चाले हाव चाले हाव चाले हाव भगवान विठ्ठलाचं नाम बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. बोलायचंच असेल हे पथ्य बा.
अनेक वाचे न सेवे. महाराजांनी आपल्या वाणीशी संवाद करत असताना सुद्धा हे स्पष्ट सांगितलं, कथन केलं. घेई घेई माझे वाचे, घेई माझे वाचे, घेई माझे वाचे, घेई माझे वाचे, घेई माझे वाचे. माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घारे गोड विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख. वाणीला समजावत असताना एक प्रकारे वाणीला उपदेश महाराज करतात. हे माझे वाचे, तू गोड असणार विठ्ठलाचं नाम घे. भगवान श्री विठ्ठलाचं नाम जगद्गुरु तुकोबारायांनी प्रस्तुत अभंगामध्ये पथ्य म्हणून सांगितलं. पथ्य पाळलं पाहिजे. कोणी पाळलं पाहिजे? ज्याला आपला रोग नीट व्हावा वाटतो त्याने पथ्य पाळलं पाहिजे. हा काढा, ही औषधी सामान्य नाही. ज्या औषधीचा परिणाम असणारा जन्म मरण रूपी पीडा निवारण होते, जगद्गुरु तुकोबाराय ज्यावेळेस कथन करत होते, एक जणाच्या मनामध्ये शंका आली आणि तो जगद्गुरु तुकोबारायांना असं म्हणत असावा असं मला वाटतंय. याच्यातून असा भाव निर्माण होतोय की महाराज, आपण जन्म मरण रूपी पीडा जीवाच्या पाठीमागे लागलेली जाण्याकरता, ब्रह्मरस काढा घेण्याकरता सांगता, विठोबाचं नाम पथ्य म्हणून सांगता, वाणीनं दुसरं काही सेवन करू नका म्हणून सांगता. महाराज, या तुमच्या औषधानं खरंच रोगावर परिणाम होईल का?
अनेक काय शुल्लके. जिथं जगद्गुरु तुकोबारायाने सांगितलेल्या औषधाने भवरोग जातो, या जन्म मृत्यू पिढेला भवरोग असं म्हटलं. रोग अनेक प्रकारचे आहेत. रोग अनेक प्रकारचे रोग आहेत. काही काही तर भयानक खतरनाक रोग आहेत. आणि आता हल्लीच एक जगभर थैमान घालतोय. कोणता? सगळ्याला पाठवून गेलाय. आणि त्याचं एक कारण झालंय, त्याचा भाऊ पण जास्त झाला बरं का. बरं का सुधाकर महाराज, ती रिंग कोणालाही फोन लावा, पहिलं ते रिंगटोन वाजते. त्याच्यात ते आईज नोज काय 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 म्हणते ती बाई, काय म्हणते काय, मला तर काही कळलंही नाही. आता कळत नाही लोकांना बऱ्याच, म्हणून त्यांनी आता मराठीत सांगायला सुरुवात केली. कालपासून ती मराठीत सुरू झाली. जगभर थैमान घातले. जवळजवळ जगामध्ये 100हून अधिक देशामध्ये कोणता रोग? कोरोना. क्यों रोना? नहीं तो को कहा, कहाचं को होत. रोना. कोण रडतो आणि का रडतो कळायलाच मार्ग नाही. एवढा हाहाकार चाललाय, एवढा हाहाकार चाललाय, बस काही करण्याची गरज नाही. शुल्लक आहे कोरोना. अरे जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेला हा काढा कोणता? हा ब्रह्मरस रूपी काढा. हा ब्रह्मरस रूपी काढा ज्याने जीवनामध्ये अंगीकारला, भवरोग जिथं नष्ट होतोय तिथं कोरोना सारखेच काय शुल्लक बाब आहे. विठाला हो आहे शुल्लक. पण काही काही वेळेस एक व्यवहार असा सांगतोय, एक नीती अशी आहे, काही गोष्टीला शुल्लक म्हणून, शुल्लक समजून, केवळ शुल्लक आहे त्याकडे दुर्लक्ष करून वागणं चांगलं नाही. कोरोना शुल्लक आहे, वाद नाही. इथं भवरोगाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर अगदी शुल्लक आहे. कोरोनाच का अनेक रोग असतील, टीबी, कॅन्सर, कुष्ठरोग भयानक असणारे मागे अनेक येऊन गेले. आता एक दुसरा एक चालूच आहे ना, आणखी त्याचे पेशंट मिळतात. स्वाईन फ्लू भयानक आहे तो सुद्धा. डेंग्यू साधारण नाही, निमोनिया, अनेक रोग आहेत. एकच आहे असं नाही. ते स्वाईन फ्लू आलं त्यावेळेस एवढा आरडाओरडा झाला नव्हता. त्याच्यात बरेच पेशंट गेले, पण एवढा डांगोरा नव्हता. याचा भलताच डांगोरा वाजतोय जिकडे तिकडे. आज तर मला अशी बातमी कळाली की जवळजवळ जगातल्या सर्व मंदिरामध्ये, मस्जिदीमध्ये
चर्चमध्ये गुरुद्वारामध्ये दर्शनावर सुद्धा बंदी आणली. आत्ता मला इथे लातूरमध्ये आल्यानंतर एक जणाचा फोन आला, म्हणले तुमचं कीर्तन नक्की आहे का? 2 दिवसापूर्वीच लातूर जिल्ह्यातला एक सप्ताह कलेक्टरने स्वतः जाऊन हात जोडून विनंती करून बंद केलाय. म्हणले तुमचा चालू आहे का? म्हणलं सध्या तरी चालू, कल की बात कल. आहे शुल्लक जरी असणारा ब्रह्मरस काड्या पुढे असला, भवरोगाच्या दृष्टीनं शुल्लक जरी वाटत असला तरी कृपा करून दुर्लक्ष करू नका, काळजी घ्या. आता ते काळजी घेण्याच्या बाबतीमध्ये डॉक्टर लोक सगळं मार्गदर्शन करतायत, अनेक सुशिक्षित असणारे मार्गदर्शन करतायत, बरीच मंडळी काळजी घेत आहेत. आणि जिथे जिथे दुर्लक्ष होतंय तिथे तिथेच त्याचा प्रसार अधिक प्रमाणामध्ये वाढत. काळजी घ्या, एवढंच बोलेल. आहे भयानक आहे, पण भवरोगाच्या दृष्टीनं जर विचार केला, या जन्म मरण रूपी पिढेच्या बाबतीत जर विचार केला तर तो शुल्लक आहे. महाराज म्हणतात जिथं भवरोगासारखे असणारे नष्ट करण्याची ताकद त्या ब्रह्मरस काड्यामध्ये, तिथे बाकीचे शुल्लक आहेत. भवरोग ऐसे जाय अनेक काय शुल्लके. फक्त एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा, पथ्यनाम विठोबाचे आणि कवाचे नसेवी. विठोबार कुमार विठोबार कुमार भवरोग ऐसे जाय अनेक काय शुल्लके. पथ्यनाम विठोबाचे आणि कवाचे नशिबी. जगद्गुरु तुकोबाराय ज्याने जीवनामध्ये हा ब्रह्मरस रूपी काढा असणारा घेतला, ही औषधी घेतली, आणि हे घेत असताना, हा काढा घेत असताना भगवान विठोबाचं नाम पथ्य म्हणून ज्याने जीवनामध्ये सांभाळलं, त्याच्या करता तुका म्हणे नो हे बाधा. तुका टाळ टाळ
बाकी काही नाही. महाराजांनी स्वतः एक ठिकाणी असा उल्लेख केलाय की मी स्वतः या रसाचं सेवन करतोय. सेवितो हा रस वाटितो अनेका घ्या रे होऊ नका रानभरी अनेक वाचे नशिबी. बाकी नाही, परिणाम असणारा या रसाचा फार मोठा आहे. एक प्रकारे ही अनुभूती आहे महाराजांची. संतांचे बोल अनुभूतीतील असतात. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट हे, तुका म्हणे नोहे बाधा आणि का कदा भूतांची. महाराज म्हणतात जो कोणी हा ब्रह्मरस काढा सेवन करतोय त्याच्या जीवनामध्ये बाधा नाही. कोणती बाधा? आणि का कदा भूतांची बाधा म्हणजे भूत बाधा. तसं अनेकांना अनेक प्रकारच्या बाधा झालेल्या पाहायला मिळतात. इथं भूत शब्दाचा अर्थ आहे पंचमहाभूत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूत असणारी एक गोष्ट लक्षात ठेवा. सामान्य जो जीव आहे त्याच्यावरती या सर्व भूतांची सत्ता आहे. आणि जो जीवनामध्ये ब्रह्मरसाचं पान करतोय आता त्याच्यावरती या भूतांची सत्ता राहू शकत नाही. एक छोटस आहे, खूप मोठं, पण एक उदाहरण म्हणून दिग्दर्शन करतो. जगद्गुरु तुकोबारा यांच्याच बाबतीमध्ये जर विचार केला, सर्वांच्यावरती भूतांची सत्ता आहे. तुमच्या आमच्यावरती कोणाची सत्ता आहे? या पंचमहाभूताची सत्ता आहे. पण जगद्गुरु तुकोबारा यांच्या बाबतीमध्ये या पंचमहाभूतापासून निर्माण झालेला हा देव, ज्याच्यावरती पंचमहाभूताची सत्ता आहे. जगद्गुरु तुकोबारा यांच्या बाबतीमध्ये त्या पंचमहाभूताची सत्ता त्या पंचमहाभूत निर्मित देहावरती चालू दिली नाही. मानव देह घेऊन निजधामा गेले. जय जयाजी स्वामी सद्गुरु तुकया दातारा. म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी गेला तो विमानी बैसोनिया. हा नरदेह असणारा ज्याच्यावरती पंचमहाभूताची सत्ता आहे. जगद्गुरु तुकोबारांच्या बाबतीमध्ये या भूतांची सत्ता नाही. ही जी पंचमहाभूत आहेत ना, ही पंचमहाभूत जीवावरती सत्ता गाजवतात, जीवाला त्रास देतात. आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक त्रिविध प्रकारचा तापशास्त्राने कथन केला. तर ते थोडं लांबत जाईल. माझा नियोजित वेळ संपलाय म्हणून मी थोडं उरकत घेतोय, आवरतोय. आध्यात्मिक ताप, अधिभौतिक ताप. ताप शब्दाचा अर्थ आहे पीडा. ताप शब्दाचा अर्थ आहे बाधा. या पंचमहाभूताची बाधा असणारा जो ताप आहे, ज्याने जीवनामध्ये ब्रह्मरसाचा काढा घेतला, त्याच्या बाबतीमध्ये कदा, केव्हाही आणि का कदा भूतांची, त्यांच्या जीवनामध्ये कदाचित, कदा म्हणजे केव्हाही, कदा हे यदा तदा कदा सदा. थोडं व्याकरणाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर हे अव्यय आहे. सदा सतत, नेहमी, तदा तेव्हा, यदा
जेव्हा त्याचे अर्थ आहेत मराठीमध्ये, आणि कदा केव्हा. केव्हाही कुठल्याही प्रसंगी आणि का कदा भूतांची तुका म्हणे नोहे बाधा. आता बाधा होऊ शकत नाही. बाधा सामान्याला होते. आता या रोगाच्या संक्रमणाच्या बाबतीमध्ये जर विचार केला, एकापासून दुसऱ्याला बाधित आहेत. हे सगळेच काही पेशंट भारतामध्ये मुळात कोणी पेशंटच नव्हता, पण विदेशातून जी लोक आली त्यांच्यामुळं, त्या संसर्गामुळं बाकीची बाधित झाली. त्यातले त्यात आमच्या पुण्यामध्ये अतिशय प्रमाण असण्याचं कारण, पुण्यामध्ये एका लेडीज एजंटनं दुबई यात्रा काढली. 40 लोकांना घेऊन गेली आणि ते 40च्या 40 आले, ते सगळे बाधितच आले. आणि त्याचा संसर्ग अधिक प्रमाणामध्ये वाढल्यामुळं पुण्याचा आकडा सर्वात मोठा बाधा आहे. पण ज्याने जीवनामध्ये ब्रह्मरस रूपी काढा घेतला, पुन्हा ऐका, जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, ज्याने जीवनात ब्रह्मरस रूपी काढा घेतला, विठोबाचं नाम असणार पथ्य म्हणून पाळलं, वाणीनं बाकी कुठल्याही प्रकारच्या विषयांचं सेवन न करता केवळ भगवन नाम उच्चार करत राहिली, तर तुका म्हणे लोहे बाधा आणि का कदा भूतांची पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे नशिबी. ज्ञानेश्वर ज्ञानराज